अचानक त्याची तारीख मला वाटतं 26 का 27 ऑगस्ट काहीतरी, 27 ऑगस्ट त्या दिवशी एक नवीनच कायदा आणला आणि त्या कायद्याअंतर्गत जागा कुठंच नाही त्यांना बोलायला आपल्याला, कारण लेखी निवेदन सगळ्या ऑफिसला आपण सादर केलेली रितसर. त्याच्यामुळे त्यांना आपल्याला परवानगीला शांततेच्या आमरण उपोषणाला कायद्याचे सगळे नियम पाळून आपण करणार आहेत, त्याच्यामुळे त्याला पुढे अडवता येत नाही. मग त्यांनी अचानक एक कायदा आणला, 2025 चा काहीतरी कायदा आहे आणि त्या कायद्याची परवानगी घेतली नाही म्हणले. आता तुम्ही आम्हाला नोटीस दिली नाही, आमच्या वकिलाला माहित नाही, तुमचा नवीन कायदा आलेला आम्हाला माहित नाही. मग तुमचं प्रशासनाचं सरकारचं काम होतं त्यावेळेस, आम्हाला निघायच्या टायमात सांगते की अमुक अमुक याचिका दाखल केली, याचिका बी कालच केली, निकाल कालच आला. आम्हाला पण सांगायचं, आम्ही न्यायालयाचा सन्मान करतो, आमची बाजू आम्ही मांडली असती. लगेच देवेंद्र फडणवीसचा महाधिवक्ता उभा राहिला आणि निकाल पण लावून घेतला. असे कसले काय देऊ कोण त्यांचा सरकारी वकील, असं कसं काय होऊ शकतं? इतके दहशतवाद्यासारखे डाव टाकायला नाही पाहिजे सरकारने, कारण ही खरंच लोकशाही नाही राहिली आता. हे लय लांब चाललं आता. अरे इंग्रजांनी रोखलं राव, इंग्रजाच्या काळात सुद्धा उपोषण रोखले नाही, देवेंद्र फडणवीसच्या काळात रोखले जाते. काय अवघड आहे. आणि पुन्हा म्हणता आम्हाला बोलता तुम्ही चुका करता. तसं आपल्याला ती रात्री कायदा माहीत झाल्यानंतर, कारण आपल्याला निकाल कधी आला मला वाटतं 3 वाजता का काय काल, आणि आम्हाला कवा निघायचं आज रात्री काय करायचं. म्हणजे ती डाव साधला बरोबर. देवाच्या नावाखाली, उत्सवाच्या गणेश उत्सवाच्या नावाखाली देवेंद्र फडणवीस डाव साधला. अचानक याची का लोक त्याचे समोरून म्हणणं मांडणारे त्याचे आणि लगेच निकाल लागून घेतो. न्यायालय आमची बाजू ऐकून घेणार, आम्हाला माहिती. न्यायालय आम्हाला न्याय सुद्धा देणार, कारण तेवढीच आधार आम्हाला जागा आहे. न्याय देवता 100% आम्हाला न्याय देणार आहे. आमचे पण वकील न्याय मंदिरासमोर न्यायदेवते समोर उभं राहणार. गेल्या वेळेस सुद्धा असंच झालं, न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला होता. हे सत्य. त्याच्यामुळे यांनी अचानक एक गोळ केला, ही मराठ्याला माहितच नाही काय झालं. आपण एक परवानगी ठेवली नव्हती, म्हणजे आपण रितसर अर्ज द्यायची. पण त्यांनी ते नवीन कायदा काढला आणि त्याच्या अंतर्गत केलं, ते तो ऑफिस सुद्धा सापडा नव्हता.